नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळी सकाळी पाणी आणायची दुटी लागली. पाणीच नव्हतं प्यायला. पाणी न्यायला आलोय. पाणी घेऊन आलो. बघा परीचा कसा अभ्यास चाललाय आमच्या. बसम्या बापू, खाणं बोकडावानी आणि राहणं लाकडावानी. इकडं आईचं काय चाललं? आईचं चाललंय गहू नीट करायचा. बायकोचा चाललाय इकडं स्वयंपाकाची तयारी. आणि आईने मला बघा काय कामलं. आईने लावले मला नारळ सोलायला. 10-15 नारळ सोललं. त्याच्यानंतर माझ्या डोक्यात आलं गायांना खोराक ठेवायचाच विसरलाय आज. खोराक घेतला, गेलो गायांकडं. बघा झाली दुट्टी यांची चालू. नंतर डोक्यात आलं आपल्याला ड्रिपसाठी शेतात कॉक बसवायच्या त्या लाईनला. गेलो कॉक बघा कसं कॉक बसवून टाकलं. कारण त्यात आपल्याला ड्रिपमधनं औषधं सोडायच्यात. घरी आलो की पहिले काय केलो, मागच्या वावरात गेलो. अहो नांगरट केली होती. एका साईडला असा खड्डा झालता, पाणी एकाच कडेने पडायचे. मग त्या खड्ड्यात माती ओढत बसलो. लय फाटली राव. कुठं कुठं ताण बसतोय फक्त शेतकरी समजू शकतो. बाप्पा मला पाणी प्यायला घेऊन आलाय. बघा कसं ओढते. वाढा ना त्याला जातोळ तरी बी वाढताय. त्याच्यानंतर मी गेलो वांग्याच्या शेतात. तिथं पण पाठ करायचा होता. अहो सगळं खांदाखांदीचीच कामं होती. आज गाईला आलो मी. पाठ करायचा होता म्हणजे खाली बाजरीला पाणी आणायचं होतं. पहिला पाठच नव्हता केला. मग त्या बाजरीला पाणी लावून दिलं. त्या लाईटीने आज साजे धिंगाणा घातला. अक्कल बंद झाली. शेवटी पाणी लावून दिलं आणि घरी निघून आलो. लय जबरदस्त भूक लागली होती मला, खतरनाक. घरी येऊन कालवण बघितलं. थोडं तोंड वाकडच झालं कालवणाकडे बघून. भूक तर प्रचंड लागली होती. मग आपला फेवरेट गुळ आणि मलिदा मस्तपैकी चपाती कालवल्या 2-4. त्यात गुळ टाकला, तूप टाकला, असा कोसकारला, 1 नंबर बनवला आणि खाल्ला. त्याच्यानंतर गायांना पाणी पाजायला घेऊन गेलो. बघा कशा गाया पाणी पितात. नंतर घरी आलो. त्याच्यावर आईचं काय चाललं होतं? आईचं चाललं होतं मेथी नीट करायची. त्याच्यानंतर माझ्या डोक्यात आलं आपल्याला जेजुरीत एक ॲडव्हर्टाईज करायच्यात. आपली सायली मोबाईल शॉप हो जेजुरीची. तिकडं मग निघालो मी. तिकडं ॲडव्हर्टाईज वगैरे केली. तर मी मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? असेच नवीन नवीन ब्लॉग मी रोज करणार. आता मला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दत्ता भाऊ.